नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोकणातली एक रानभाजी। आमच्याकडे याला मोदुऱ्या म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग आता सुरू करूयात। आधी सर्व असे आतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि मग असे बारीक बारीक काप करायचे आहेत। सगळ्याचे आता व्यवस्थित काप करून झालेले आहेत। लगेचच आपण एका प्रेशर कुकरमध्ये थोडंसं तेल घेऊन पूर्ण त्या प्रेशर कुकरला लावायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये जो चीक असतो तो आपल्या कुकरला चिपकावा नाही। थोडं पाणी ॲड करून आणि थोडंसं मीठ टाकून ते आपण उमवून घ्यायचं आहे। 2 शिट्या घ्यायच्या आहेत। छान व्यवस्थित आता उमवून झालेली आहे। लगेचच आपण त्यातलं पाणी काढून एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात। हे सगळं व्यवस्थित हाताने दाब देऊन पाणी काढून टाकायचं आहे। भाजलेले काळे तीळ घेतलेत आणि त्याची पेस्ट केली आणि जे आपण उमवलेले मोदुळे आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करायचं आहे आणि लगेचच लसूण टाकायचं आहे आणि कांदा टाकून छान परतवायचा आहे। तो असा पिंकिश होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। लगेचच त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला टाकून छान असं मिक्स करायचं आहे। लगेचच त्याच्यामध्ये आपले मोदुळे टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले मोदुळे तयार आहेत। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत।